अमेरिकेचं पुढील लक्ष कोणतं आहे? इराण नंतर नॉर्थ कोरियावर अमेरिका लक्ष करू शकतात असं म्हटलं जात आहे. किम जोंग उन जो कोरियाचा राष्ट्रपती आहे उत्तर कोरियाचा, त्यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेला आव्हान केलं होतं की तुम्ही इराणच्या नादी नका लागू. त्यामुळेच अमेरिकेचे जे जहाज होते ते उत्तर कोरियाच्या अवतीभोवती आता आल्याचं पाहायला भेटत आहे. किम जोंग उन हा नक्की कोण आहे ज्याने अमेरिकेला आव्हान दिलं आहे? तर आपण समजून घेऊया. किम जोंग उनचं उत्तर कोरियातील राजवट ही अत्यंत कडक हुकुमशाही आहे, जिथे किम कुटुंबियाची पूजा केली जाते आणि वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाचा एकमेव ताबा आहे. किम जोंग उनच्याच कुटुंबियांची मागच्या 50 वर्षापासून उत्तर कोरियावर सत्ता आहे. त्याचे आजोबा व त्याचे वडील यापूर्वी राष्ट्रपती होते आणि त्यांनीही हुकुमशाही पद्धतीनेच कारभार केला आहे या नॉर्थ कोरिया या देशामध्ये. त्यामुळेच नॉर्थ कोरियाच्या प्रत्येक घरामध्ये किम जोंग उनच्या वडिलांचं व आजोबांचा फोटो असणं बंधनकारक आहे. ज्या घरामध्ये त्याच्या वडिलांचे व आजोबाचे फोटो नसतील त्या घरातील लोकांना घराच्या बाहेर हाकललं जातं. तसंच कितीही संकट येऊ हे फोटो तुम्ही नीट जपलेच पाहिजे. तेव्हा फोटोला काहीच झालं नाही पाहिजे. पाठीमागे एक अशी दुर्घटना घडली नॉर्थ कोरियामध्ये, एका घराला आग लागली. त्यावेळेस त्या घरातील जी महिला होती तिने आपल्या मुलाला घेऊन बाहेर पळून गेली, परंतु घरातील जे फोटो होते ते जळून खाक झाले. त्यानंतर त्या महिलेला किम जोंग उनच्या सरकारने अटक केली, कारण त्याच्या वडिलांचे व आजोबांचे फोटो ज्या भिंतीवर होते ती भिंत जळाली आणि फोटोही जळाले. त्यामुळे त्या महिलांना कायमस्वरूपी तुरुंगात टाकलं. तसंच नॉर्थ कोरिया ह्या देशामध्ये सैन्य प्रथम धोरणाअंतर्गत लष्कराला प्राधान्य दिले जातं. तसंच माहितीवरही कडक निर्बंध आहे. बाहेरील मीडिया पाहिल्यास फाशी किंवा तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, नॉर्थ कोरियामध्ये बाहेरच्या देशात काय चाललंय हे तिथील लोकांना समजतही नाही. त्यांना अजूनही माहीत नाही की बाहेर जग कुठं गेलं आहे, किती प्रगतशील झालं आहे, बाहेर किती वातावरण मोकळं आहे. प्रत्येक देशात आपण काहीही करू शकतो, परंतु आपल्या देशामध्ये वेगवेगळीच नियमावली आहे आणि त्याच्याच बंधनामध्ये आपल्याला राहावं लागतं. आणि जर कोणी मेसेज वगैरे केले सरकारच्या विरोधात तर ते पकडले जातात आणि त्यानंतर त्यांना राजकीय कैद्यांसाठी जे छळछावणी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स असतात तिथं त्यांना टाकलं जातं व तिथं त्यांना कामगार जे कामं करतात दगडी फोडायचे तसे कामं त्यांच्याकडनं करून घेतले जातात. या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी किम जोंग उनच्या सरकारने सोशल पोलीस ठेवले आहेत, सामाजिक पोलीस, ज्यांचं काम हेच असतं की ज्या लोकांवर तुम्हाला संशय येईल त्यांच्या घरामध्ये जाऊन अचानक धाड मारायची व ते कोणतं नियमांचं उल्लंघन करता आहे का, जसं की मोबाईलवर कुणाला वेगळे मेसेज पाठवता आहेत आपल्या विरुद्ध, तसंच टीव्हीवर ते कोणते DVD लावली आहे का वगैरे वगैरे चेक करतात. यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की कुणी DVD साऊथ कोरियाचे आणलेले आहेत व तिथं हॉलिवूडचे पिक्चर पाहत आहेत आणि त्यावेळेस शंका आल्यावर डायरेक्ट त्या गावातली लाईटच घालवली आहे. त्यामुळे DVD कुठेतरी अडकून राहते आणि त्यांच्या घरात डायरेक्ट धाड मारतात, पुन्हा लाईट चालू करतात आणि लाईट चालू केल्यानंतर DVD बाहेर काढल्यावर जर कोणी त्यांना आढळलं की हॉलिवूडचा पिक्चर वगैरे बघत असतील तर त्यांना डायरेक्ट जे छळछावणी आहेत त्याच्यामध्ये त्या कुटुंबाला टाकलं जातं. परंतु आता पेन ड्राईव्हच्या काळामध्ये काहीशी ही कारवाई करणं तेथील सरकारला अवघड जात आहे, कारण पेन ड्राईव्ह लपवणंही सोपं असतं. तसंच नॉर्थ कोरिया या देशामध्ये कुणी कोणती हेअरकट केली पाहिजे ते पण सरकारनेच नियमावली बनवलेली आहेत. 8 ते 10 हेअरकट सरकारने ठरवलेले आहेत, त्याच हेअरकट करणं बंधनकारक आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी वेगळी हेअरकट केली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाते. तसंच किम जोंग उनचे हेअरकट दुसरं कुणीच करू शकत नाही आणि तसं केलं तर तो देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्याला तुरुंगवास होतो. याशिवाय किम जोंग उन जे कपडे घालतो, जे जॅकेट्स घालतो, सेम त्या डिझाईनचे जॅकेट्सही कुणी घालू शकत नाही. अशा प्रकारे ह्या देशामध्ये हुकुमशाही नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रकार केले जातात. किम जोंग उन हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत. संविधान, राजकीय आणि वैचारिक एकता राखण्यावर भर देतात आणि व्यक्तीचं स्वातंत्र्य मर्यादित करतात. तसंच ह्या देशाची आयडिओलॉजी विचारसरणीला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं किम इल सुंगिझम आणि किम जोंगिलिझम ही अधिकृत विचारसरणी आहे. किम कुटुंबियाची निस्सम भक्ती करणं अनिवार्य आहे. किम कुटुंबियाची ही 3री पिढी आहे. किम जोंग उनच्या रूपात ह्यापूर्वी त्याचे वडील आणि आजोबा त्यांची भक्ती करणे अनिवार्य आहे. त्यांच्यावर नितांत प्रेम करणं गरजेचं आहे. तुमच्या घरात त्याच्या आजोबाचे आणि वडिलांचे फोटो असलेच पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला केलंच पाहिजे जर तुम्हाला नॉर्थ कोरिया ह्या देशामध्ये जिवंत राहायचं आहे. तसंच किम जोंग उनच्या वडिलांचं व त्याच्या आजोबांचं वर्ष श्राद्ध ज्यावेळेस असतं त्या 10 दिवसांमध्ये तुम्ही हसायचं सुद्धा नाही. त्याचबरोबर कोणता पिक्चरही पाहायचा नाही. तसंच ज्या दिवशी वर्ष श्राद्ध असतं त्या दिवशी तुम्ही उपाशी राहायचं.
कारण किम जोंग उनचे जे वडील व आजोबा होते त्यांनी ह्या देशासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळं पाळणं बंधनकारक आहे असं तेथील सरकार सांगतं. आणि या दिवसांमध्ये जर तुमच्या घरातील कुणी मृत्युमुखी पडलं तर त्याची अंत्ययात्रा तुम्ही 10 दिवस करू शकत नाही, कारण किम जोंग उनचे वडील व त्याच्या आजोबांचं वर्षश्राद्ध आहे. त्यामुळे एक अजबच असा एक दुखवटा साजरा केला जातो. असं असलं तरी किम जोंग उन प्रत्येक निवडणुकीला 99.9% मतदान घेतो आणि निवडून येतो. या देशामध्ये मतदान करणं बंधनकारक आहे आणि तुम्ही मत कुणाला करणार तर फक्त किम जोंग उनच्याच उमेदवारांना तुम्हाला करायला लागतं, कारण तिथं दुसऱ्या कोणत्याच पक्षाचा उमेदवारच नसतो, विरोधी पक्षच नाही आहे. एक वेगळीच प्रक्रिया आहे आणि एक वेगळंच नियम व संविधान या नॉर्थ कोरिया देशामध्ये आहे. तसंच या देशाची अर्थव्यवस्था जर पाहिली तर ह्या देशातील अर्थव्यवस्थेवर व उत्पादन साधनांवर किम जोंग उन सरकारचं नियंत्रण आहे आणि बहुतेक सेवा जसं की शिक्षण, आरोग्य, निवास हे सरकारतर्फेच पुरवले जातात. आणि या देशामध्ये प्रत्येकाला शिक्षण घेणं गरजेचंच आहे. प्रत्येकाला शाळेत जाणं बंधनकारक आहे, कारण शाळेमध्ये गेल्यावर तुम्हाला भूगोल, इतिहास, विज्ञान वगैरे काहीच शिकवलं जात नाही. तिथं फक्त एकच गोष्ट शिकवली जाते, ते म्हणजे किम जोंग उन व त्याच्या परिवाराने कशी ह्या देशाची सेवा केली व त्याचे आजोबा व त्याचे वडील कसे सुपर हिरो होते, त्यांनी कशा प्रकारे ह्या देशाला जे बाहेरच्या देशातील जे दुष्ट प्रवृत्ती होते त्यांच्यापासून वाचवलं व त्याचे वेगवेगळे कथा त्यांनी बनवलेले आहेत. जसं स्पायडरमॅन, सुपरमॅन यांचे कथा असतात तशाच प्रकारचे कथा त्यांनी बनवलेल्या आहेत. तसंच किम जोंग उनच्या सरकारने देशातील जे संरक्षण खातं आहे त्याच्यावर सर्वाधिक खर्च केलेला आहे. त्यामुळे या देशामध्ये जे आधुनिक सगळं क्षेपणास्त्र यांच्याकडे आहे. न्यूक्लिअर बॉम्ब पण किम जोंग उनने बनवून ठेवलेला आहे. भविष्यात कोणत्या देशाने जर त्यांच्यावर आक्रमण केला तर लगेच हल्ला करायला अशा सर्व बाजूनी तयारी ठेवलेली आहे युद्धाची. कायम युद्धासाठी किम जोंग उन तयार असतो. कधी कोण आपल्यावर हल्ला करेल याची त्याला कायम भीती असते. त्यामुळेच तो कोणत्या बाहेरच्या देशामध्ये पण जास्त विदेश दौरे करत नाही. गेला तर तो पुढे फक्त रशिया आणि चायनामध्ये जातो, ते पण स्वतःची एक वेगळीच रेल्वे त्यांनी तयार केली आहे आणि रेल्वेनेच तो रशियाला आणि चायनाला जातो. जायला 30-30, 40-40 दिवस लागतात, परंतु ह्याच रेल्वेमध्ये तो जातो. एक आधुनिक रेल्वे बनवली आहे, ज्या रेल्वेमध्ये सगळ्या सुखसुविधा आहे. जसं की आपण चालतं फिरतं महल असतं तर त्याच प्रकारे ही रेल्वे त्यांनी बनवलेली आहे. त्या रेल्वेमध्येच बसून तो या 2च देशांमध्ये जातो विदेश दौरा व विदेश नीती ठरवण्यासाठी. असा एक अजब गजब किम जोंग उन व त्याची ही राजवट आहे नॉर्थ कोरियामध्ये. थोडक्यात नॉर्थ कोरियामध्ये कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं तर त्याला शिक्षा होणं बंधनकारक आहे. राजकीय गुन्ह्यांसाठी लोकांना छावणीमध्ये, कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समध्ये पाठवलं जातं. तिथं त्यांना बळजबरीने काम, छळ आणि अमानवीय वागणूक दिली जाते. तसंच इतर अनेक तीव्र गोष्टी जर केला कोणी आंदोलन वगैरे तर त्यांना डायरेक्ट मृत्यूदंड दिला जातो, फाशीची शिक्षा सुनावली जाते, भरचौकातही फाश्या दिल्या जातात, ज्यामुळे भविष्यात कुणी सरकारच्या विरोधात जाण्याची हिंमत केली नाही पाहिजे. असा एक वेगळीच दुनिया आहे किम जोंग उन आणि त्याची नॉर्थ कोरिया. या देशामध्ये तुम्हाला जायला आवडेल का, तिथं राहायला आवडेल का, तुम्ही कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. मला तर ह्या देशामध्ये जायला अजिबात आवडणार नाही आणि गेलो तर किम जोंग उनला पहिलं जाऊन उडवण्याची इच्छा होईल, परंतु ते एवढं सोपं नाही आहे. जर ते सोपं असतं तर आतापर्यंत तेथील जे अन्याय सहन करत आहेत त्या नागरिकांनी केलं असतं. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या किम जोंग उनच्या नॉर्थ कोरियाच्या सर्कसबद्दल? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद.